की देशाची इकॉनॉमी 10व्यामधनं 5व्यावर आली, 5व्यामधनं 3ऱ्यावर आली. तुम्ही लक्षात घ्या, जर युपीएच्या सरकारची गती जी आहे जीडीपी वाढीची, जीडीपी ग्रोथ ज्याला म्हणतो आपण, ती आजतागायत 10 वर्षामध्ये मोदींना त्या ठिकाणी अचीव्ह करता आलेली नाही. आणि जर त्याच गतीनं वाढला असतं युपीएच्या कालावधीमध्ये, तर देशाची 5वीच नव्हे 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ही नॅचरल ग्रोथने ही 2016-17 सालीच झाली असती. परंतु नोटबंदीचा झटका लागला, जीएसटी ज्या पद्धतीने केलं गेलं त्याचे झटके लागले इकॉनॉमीला, त्यामुळे देशाचा आर्थिक विकासाचा दर कमी झाला, ही वस्तुस्थिती आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं होत असताना म्हणजे देशाची तुम्ही हा विचार करता की देश आर्थिकदृष्ट्या मोठा मजबूत होता, अरे परंतु पर कॅपिटा इन्कम मध्ये देश किती मागे आहे, परचेस पॉवर पॅरिटी मध्ये किती मागे आहे, बांगलादेशच्याही जवळपास आपण आहोत, त्याची आपण चर्चा करणार नाही आहोत. एकंदर या देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे, 30-35 कोटी नाही आहे अमेरिकेसारखी. अमेरिकेची अर्थव्यवस्था तुम्हाला जीडीपी मध्ये जवळपास दिसेल तुम्हाला की 6 पटीने आपण आहोत, किंवा आपली आता इंग्लंड आणि फ्रान्सच्या बरोबर जात आहोत सर आपण दिसू असू. परंतु इंग्लंडचं पर कॅपिटा इन्कम काय, दरडोई उत्पन्न काय, फ्रान्सचं दरडोई उत्पन्न काय, याची चर्चा मात्र करणार नाही, ते दाबून टाकलं जातं. आता शेअर मार्केट, अरे बापरे, मला एक लक्षात घ्या, शेअर मार्केटची गुंतवणुकीमध्ये लोक येत आहेत. पहिली गोष्ट अशी की देशामध्ये जी फॉर्मल गुंतवणूक आहे, तुम्ही त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस मधला जो त्या गुंतवणुकीचा दर तो कमी केला, फिक्स डिपॉझिटचे रेट इतके कमी झालेले आहेत की आज महागाईचा दर या बँकेमधल्या व्याजांपेक्षा देखील जास्त आहे. अशा वेळेला सामान्य माणसाचं दरवर्षी उत्पन्न घटतं. लक्षात घ्या की त्याच्या खर्चावर जर जायचं असेल, आज तुम्ही ओल्ड पेन्शन स्कीम संपूर्ण देशामध्ये काढून टाकलेली आहे, मग ओल्ड पेन्शन स्कीम आजही तुम्ही लागू करत नाही. लोकांना त्या ठिकाणी उत्पन्न कशा पद्धतीने खर्च करावं याचं ज्ञान नाही, त्यामुळे लोक किती उडतायत. आता स्टार्टअपचं देखील त्या ठिकाणी क्रेडिट मोदी घेणार. अरे स्टार्टअप हा पूर्णपणे व्यावसायिक स्तरावरती खासगी लोकांच्या त्यांच्या संपूर्णपणे प्रयत्नाने ते केले. त्याच्यामध्ये सरकारचा काय दृष्टिकोन आहे, तुम्ही अदानीसारखे काय सुविधा देताय त्यांना, तुम्ही देताय का टीडीआर द्या ना सगळ्या स्टार्टअपना, की हा टीडीआरचा अर्धा भाग स्टार्टअपना दिला जाईल, त्यांनी त्या ठिकाणी विकावा, देताय का तुम्ही? तुम्ही काही त्या ठिकाणी देणार नाही. परंतु अदानींना या देशामध्ये जे काही फायदे मिळतात ते जर इतरांना मिळायला लागले तर कोण त्या ठिकाणी म्हणणार नाही, परंतु ही तर त्यांनाच मिळतंय ना, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मोदी सरकार आणि अदानींचं ज्यावेळेला नेक्ससची गोष्ट करेल तेव्हा राहुल गांधींच्या वरती त्या ठिकाणी चिखलफेक होईल, इतर नेत्यांवरती होईल, त्याची चौकशी केल्या जाणार नाही. आता तुम्हीच लक्षात घ्या की छत्तीसगडच्या निवडणुकीमध्ये एका व्यक्तीचं स्टेटमेंट घेतलं आणि भूपेश बघेलांवरती करोडो रुपयाचा आरोप केला गेला. जशी इलेक्शन संपली तसे त्या ठिकाणी त्या माणसाचं स्टेटमेंट मागे घेतलं गेलं आणि ते आरोप गेले. त्यामुळे चारित्र्य हनन करण्यामध्ये वाकबगार, त्याच्यामध्ये पारंगतता ही भारतीय जनता पक्षाची आहे. आणि संपूर्ण माध्यमांच्या वरचं नियंत्रण प्रोपगंडा मशिनरीच्या माध्यमातून कोणाचंही ते चारित्र्य हनन करू शकतात.